शिवराय मित्रांनो, आज आपण निघालो आहोत वासोटा किल्ल्याकडे. तसेच आपण नागेश्वर देवस्थानाकडून कोकणामध्ये उतरून आपण आपला ट्रॅक कंप्लीट करणार आहोत. तर आपण सातारा बस स्थानकापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणोली गावामध्ये पोहोचलो आहोत. हा ट्रॅक महाराष्ट्रातील सर्वात रोमांचक अनुभवापैकी एक आहे, जे कोयना धरण आणि कोयना अभयारण्य. बामणोलीपासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत 1.5 ते 2 तास बोटीचा प्रवास असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ट्रॅकिंग करण्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक. जंगल ट्रॅकसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या हॉटेलवाल्यांशी तुम्ही ऑनलाईन किंवा कॉन्टॅक्ट करून वन विभागाची परवानगी घेऊ शकता. तसेच ते तुम्हाला कॅम्पिंग आणि बोटिंगची सोय पण करून देतात. सह्याद्री पर्वत रांगात वसलेला हा ट्रॅक साधारणपणे बामणोली येथून कोयना खडकातून एक निसर्गरम्य बोटीची सफारी सुरू होते. त्यानंतर घनदाट जंगलातून डाव चढण्यासाठी 2 तास लागतात. मध्ये एक आपल्याला वन विभागाचा चेकपोस्ट लागतो. त्यामध्ये आपल्या ग्रुपची सर्व डिटेल घेतली जाते. त्याचबरोबर इथे एक स्वच्छतेचं अभियान पण चाललेलं आहे. ते म्हणजे तुम्ही घेऊन जाणारे सोबतचे प्लॅस्टिक याची मोजणी केली जाते. त्या हिशोबाने त्याचे पैसे आकारले जातात आणि जेव्हा तुम्ही रिटर्न याल तेव्हा तेवढे प्लॅस्टिक सोबत आणल्यावर तुमचे पैसे परत रिटर्न केले जातात. घनदाट जंगलातून चालत असता पुढे आपल्याला गणपती आणि हनुमानाची मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे ट्रॅक चालू केला. या किल्ल्याची उंची 3814 फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1655 मध्ये जावळीच्या विजयादरम्यान ह्या किल्ल्याचा मराठी साम्राज्यात समावेश केला. त्याच्या अवघड नैसर्गिक संरक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी व्याघ्र म्हणजे वाघ असे ठेवले. 16व्या शतकात वासोटा हा किल्ल्याचे नाव बदलून व्याघ्रगड असे ठेवले. नेहमी मराठा, शिर्के आणि मोरे यांच्या ताब्यात होता. 1818 मध्ये ब्रिटिशांनी छोट्या किल्ल्यावरील अनेक इमारती ध्वस्त केल्या. किल्ल्यावर पोचल्यानंतर आम्ही मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन थोडा उशीर आराम करून आम्ही जेवण केले. नागेश्वर देवस्थानाकडे जाण्यासाठी रस्त्याची ओळख केली. थोडे अंतर चालल्यानंतर एक वास्तू आपल्याला बघायलाच मिळते आणि त्याच्याच बाजूला लागून शिवमंदिर आहे. शिवमंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही बुरुजावर गेलो आणि बुरुजावर काही वेळ फोटो काढण्यामध्ये घालवला आणि परत आम्ही नागेश्वर देवस्थानाकडे जाण्याची तयारी केली. खाली लागणाऱ्या वाटेमध्ये नागेश्वर देवस्थानाकडे जाण्यासाठी मार्ग दाखवला आहे, त्या वाटेने आम्ही निघालो. वाट ही डोंगराच्या कडेने असल्या कारणाने आम्हाला समोरून जावे लागत होते. 1.5 ते 2 तास चालल्यानंतर आम्ही नागेश्वर देवस्थानापाशी पोचलो. इकडच्या बाजूस खाली पाण्याचे टाके आहे. नागेश्वर देवस्थानाचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आमचा पुढचा प्रवास म्हणजे चोरवणे गाव. चोरवणे गाव हे नागेश्वर देवस्थानापासून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.